नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य केलेली आहे। जे व्यक्ती एचएसआरपी नंबर प्लेट बसवणार नाही तर त्यांच्यासोबत शासन दंडात्मक कारवाई सुद्धा करू शकते। तर मित्रांनो, अशा प्रॉब्लेम आपल्यासोबत येऊ नये त्यासाठी आपल्याला 15 तारखेपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि जी तारीख आपल्याला देण्यात येणार आहे त्या तारखेला आपल्याला एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे। तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आपण अर्ज करू शकतो। 15 तारीख शेवटची आहे। मित्रांनो, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर तसंच हेवी गाड्यांसाठी वेगवेगळं चलन आपल्याला इथे भरावं लागणार आहे। तर मित्रांनो, आता 2 व्हीलर साठी 531 रुपयाचं चलन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथे भरायचं आहे। आणि हा फॉर्म कसा भरायचा, अपॉइंटमेंट कशी घ्यायची, तारीख कशी निवडायची, तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला यापुढेही मिळत राहतील। तर चला मग बघूया डिटेल्स मध्ये हा फॉर्म कसा भरायचा आणि तारीख कशी घ्यायची। सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता। तर आता या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात वरचं जे ऑप्शन आहे तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एसएचआरपी बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे। तर याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। विंडो आपल्यासमोर ओपन होणार आहे। ही टॅब आपल्याला क्लोज करायची आहे। आता आपल्याला इथे बघायला मिळतं की जे वरचं ऑप्शन आहे महाराष्ट्र हे जशाच तसं आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। नंतर खालचं जे ऑप्शन आहे बसवण्याचे स्थान यावरती क्लिक करायचं आहे। आपण इथे दोन पद्धतीने एसएचआरपी नंबर प्लेट मागू शकतो, एक आहे डीलर प्रेमिसेस आणि दुसरं होम फिटमेंट। तर मित्रांनो, आपण डीलरकडे आपली जी नंबर प्लेट आहे तर ती बसवून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे ते बसवून देतात, त्यामुळे आपल्याला डीलर प्रेमिसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ऑर्डर प्रकार, यावरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला सर्वात वरचं जे ऑप्शन आहे कम्प्लीट एसएचआरपी किट फ्रॉम ओल्ड व्हेकल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपला नोंदणीकृत पत्त्याचा पिन कोड, आपला जो काही पिन कोड आहे तर तो टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे आपल्या गाडीचा जो नंबर आहे तर तो नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे। वरती स्क्रोल केल्यानंतर गाडीचा चेसिस नंबर सुद्धा आपल्या इथे टाकायचा आहे। जो काही आपल्या गाडीचा चेसिस नंबर आहे तर चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक आपल्याला इथे टाकायचे आहे। त्यानंतर वरती आपल्याला स्क्रोल करायचं आहे। वाहन इंजिन नंबर म्हणजे आपल्या गाडीचा इंजिन नंबर कोणता आहे तर त्याचा आपल्याला 5 अंक शेवटचे टाकायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, वरती स्क्रोल करायचं आहे। जो काही आपला मोबाईल नंबर आहे तर मोबाईल नंबर आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे। तर वरती स्क्रोल करायचं आहे, व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता ही दुसरी टॅब आपल्यासमोर ओपन झालेली आहे। तुमच्या जवळचे शहर निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपल्या जवळील जे शहर आहे तर ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरं ऑप्शन खाली आहे, तुमच्या जवळचे एसएचआरपी केंद्र निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या जवळील कोणतं एसएचआरपी केंद्र आहे आपल्याला ही माहिती वाचून घ्यायची आहे। आपल्या जवळील जे एसएचआरपी केंद्र आहे तर ते इथे निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता खाली आपण स्क्रोल केल्यानंतर पसंतीची भेटीची तारीख या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे। तर मित्रांनो, आता इथे कोणती तारीख खाली आहे तर आता ऑगस्ट महिन्यामध्ये एकही तारीख खाली नसल्यामुळे पुढचा महिना घेतोय। तर पुढच्या महिन्यामध्ये बऱ्याच तारखे खाली आहे, तर आपण आपल्या पसंतीनुसार आपण कोणतीही तारीख इथे निवडू शकतो। त्यानंतर मित्रांनो, खाली आपल्याला पुन्हा स्क्रोल करायचा आहे, पसंतीचा अपॉइंटमेंट स्लॉट निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला कोणता स्लॉट निवडायचा आहे आपल्या पसंतीनुसार आपण इथे टायमिंग निवडू शकतो। त्यानंतर आपली टायमिंग निवडून घ्यायची आहे। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला तिसरी टॅब ओपन झालेली दिसणार आहे। त्यामध्ये आपण गाडी कधी घेतलेली आहे तर त्याची तारीख सुद्धा इथे दिसणार आहे। खालचं जे ऑप्शन आहे वाहनाचा प्रकार निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपली मोटरसायकल आहे की स्कूटर आहे ते एकदा निवडून घ्यायचं आहे। कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। खाली स्क्रोल करायचं आहे, इंधन प्रकार इथे जसंच तसं आपली गाडी पेट्रोल चालणार आहे तर ऑलरेडी इथे पेट्रोल असं दिसणार आहे। त्यानंतर वरती स्क्रोल केल्यानंतर इंजिन प्रकार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर आपल्या गाडीचा इंजिन प्रकार कोणता आहे माहीत असेल तर आपल्याला इथे चूज करायचं आहे, निवडून घ्यायचं आहे। नसेल माहीत तर नॉट अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खाली स्क्रोल केल्यानंतर नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव म्हणजे आरसी बुकवर कोणतं नाव आहे वाहन मालकाचं तर ते नाव आपल्या इथे टाकायचं आहे। जीएसटी नंबर असेल तर टाकायचा आहे, नसेल तर सोडून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आता बिलिंग राज्य या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला एकच पर्याय दिसणार आहे महाराष्ट्र, कारण की आपण जी माहिती भरलेली होती तर ती पूर्ण महाराष्ट्रातली भरली होती, त्यामुळे आपल्याला इथे जे बिलिंग राज्य आहे तर ते इथे महाराष्ट्रच दिसणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
त्यानंतर मित्रांनो आता आपण कुठे राहतोय तर तो पत्ता इथे आपल्याला एकदा टाकून घ्यायचा आहे. आपण जिथे राहत असेल तिथे बिलिंग पत्ता 1 आणि बिलिंग पत्ता 2 म्हणजे आपल्याला एकच पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे. वरती स्क्रोल करायचं आहे. सिटीमध्ये आपला जिल्हा किंवा आपलं स्वतःचं गाव इथे टाकलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो आपल्याला इथे OTP टाकायचा आहे आणि कॅप्चा सोडवायचा आहे. व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता हे एक पेज आपल्या समोर ओपन झालेलं आहे. आपण जी माहिती भरलेली आहे तर ती पूर्ण अगदी बरोबर आहे की नाही एकदा बघून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ऑर्डर क्रमांक, SHRP कॉस्ट, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, चेसेस नंबर, टोटल अमाऊंट, व्हेकल टाईप, अपॉइंटमेंट डिटेल्स, फिटमेंट लोकेशन अशी पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर वरती स्क्रोल करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्यायचे आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. वरती स्क्रोल करायचं आहे आणि पे RS या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो आता शेवटची स्टेप आहे. आपल्याला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे 531 रुपये. डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भीम, वॅलेट्स किंवा QR आपण कोणत्याही पद्धतीने इथे पेमेंट करू शकतो. आज सरळ सोपा आपल्याला UPI ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बारकोडच्या सहाय्याने इथे पेमेंट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो जी काही पावती आहे तर ती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आपण लगेच डाउनलोड करून घेऊ शकतो. त्या पावतीमध्ये आपल्याला गाडीचा नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर, गाडी मालकाचं नाव, फिटमेंट सेंटर आणि स्लॉट लोकेशन तर अशी पूर्ण माहिती आपल्याला या पावतीमध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो HSRP नंबर प्लेट आपण बसवण्यासाठी जाणार आहोत तेव्हा ही पावती आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. तेव्हाच आपलं जे काम आहे तर ते होणार आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण सहजरित्या इथे ॲप्लिकेशन करू शकतो. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीसह. धन्यवाद.